मसाई माराच्या ह्या सवाना म्हणजे गवताळ प्रदेशामध्ये मायग्रेशनच्या दरम्यान जेव्हा आपण जातो तिथे पोचतो आणि तेव्हा जर असं जाणवलं की एकंदरीत हत्तींची संख्या किंवा हत्तींचे मोठे मोठे कळप आपल्याला सहजगत्या दिसत आहेत, त्याचा अर्थ त्या भागामध्ये अजूनही मोठ्या संख्येने वाईल्ड बीस्ट पोचलेले नाहीत. वाईल्ड बीस्ट एकदा ह्या प्रदेशामध्ये किंवा ह्या भागामध्ये पोचले तर ते तिथल्या गवताचा फडशा तर पाडतातच, पण सतत ते खातात आणि त्यांचं मलमूत्र विसर्जन त्या परिसरात करत करत ते पुढे जातात. त्यामुळे ह्या गवताला सगळीकडे एक प्रकारचा घाण वास येतो आणि गवत सगळं घाण होऊन जातं. असा प्रदेश हत्तींना अजिबात आवडत नाही आणि मग त्या दरम्यान हत्ती तिथनं लांब पळ काढतात. दरवेळेच्या सफारीमध्ये काही ना काही वेगळी गोष्ट मला आज ताग्यात दिसत आली आहे. तसंच यंदाही झालं. यावेळेला जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आम्ही जेव्हा मसाई मारात पोचलो त्यावेळेला आम्हाला जवळजवळ 7-8 ठिकाणी मेटिंग लायन्सच्या पेयर दिसल्या. नाही तर खूपदा असं होतं की मसाई मारातल्या 3-4 दिवसाच्या मुक्कामामध्ये अनेक सिंहिणी त्यांचे छावे दिसतात, पण जंगलचा जो राजा, तिथला जो ब्लॅक मेन लायन पाहायचा असतो तो मात्र बघायचा चान्स किंवा तो मात्र खूप कमी संख्येने दिसतो. पण ह्या वेळेला मात्र आम्हाला अनेक मेटिंग पेयर्सही दिसल्या आणि ह्या जंगलाच्या राजाचं दर्शन अनेकदा अतिशय छान प्रकारे झालं.